घेऊन जावा. आहे त्या धर्मात राहून कुणाची मुक्ती होत असेल तर आमची काही तक्रार नाही, कुणाचीच तक्रार नाही. मुद्दा आहे तो मुक्ती. पण भानगड एक अशी आहे की धर्म याला समानार्थी काही शब्द द्या म्हटलं तर धर्म बरोबर गुलामगिरी. म्हणजे तुम्ही गुलाम असल्याशिवाय कुठल्या धर्माचे सभासद असू शकत नाही. जेव्हा एखादा माणूस म्हणतो मी आमच्या धर्माचा आहे तेव्हा त्याचा अर्थ असा की मी आमच्या धर्माचा गुलाम आहे. आमच्या सेक्युलर मुव्हमेंटच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 2016 साली एक परिसंवाद घेतला होता. विषय काय? माझ्या धर्मातील दोष आणि त्यावरती माझे उपाय. इस्लामला बोलवलं, ख्रिश्चनला बोलवलं, जैनांना बोलवलं, बौद्धांना बोलवलं, हिंदूंना बोलवलं, आणखी कोणाला लिंगायताला बोलवलं. आणि सगळ्यांना म्हटलं बोला तुमच्या धर्मात काय काय दोष आहेत आणि ते दोष दूर करायचे तुमचे काय उपाय आहेत. पण खाली आम्ही टीप दिली होती, जर कोणी असं म्हणाला माझ्या धर्मात कुठलाच दोष नाही तर तू लबाड बोलतोयस असं एक सर्टिफिकेट आम्ही दिलं. दोष नाहीत कसे? अरे म्हणून बाबासाहेबांनी क्रांतिकारक वाक्य उच्चारलं होतं की धर्म हा माणसासाठी काय आपण तिकडे माणूस धर्मासाठी नाही, धर्म माणसासाठी आहे. हे बाबासाहेबांचे एवढं क्रांतिकारक वाक्य आहे. सगळं लेखनच त्यांचं क्रांतिकारक आहे, पण हे वाक्य आणखी क्रांतिकारक आहे. तर आम्ही असं म्हणालो की मग कुठल्याही धर्मामध्ये राहू एक ते बंद करते, बंद कर, मध्येच काहीतरी डिस्टर्ब करत होतं. हा, तर कुठल्याही धर्मामध्ये राहू तुम्ही कुठल्याही धर्माच्या माणसाची मुक्ती करू शकत नाही. जसं की जातीत राहून जातीत निर्मूलन करू शकत नाही. पण जाग्या गमत अशी प्रत्येक जण बरेचसे लोक विशेषतः जात निर्मूलनाच्या चळवळीतले लोक आपापल्या जातीच्या घोड्यावर बसतात. घोडा कुठला? जातीचा. त्याच्यावर बसतात आणि जाती नष्ट करायला निघाले. कसं काय जाती नष्ट होणार? तुझ्या जातीचा घोडा तर पहिल्यांदा सोड ना बाबा, त्याच्यावर तर खाली उतर. म्हणून बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही अभिमानानं सांगतो आम्ही जात सोडलेले लोक आहोत, आम्ही धर्म सोडलेले लोक आहोत. माणसापुढे कधी जातात कुठला धर्म आलाय? चिल्लर. आणि मग म्हणून कुठल्याही धर्मात राहून जर तुम्ही कुठल्याही धर्माच्या माणसाची मुक्ती करू शकत नसाल तर जसं की आर्किमिडीज म्हणाला पृथ्वीच्या बाहेर मला टेकू द्या. आमचं साधं सोपं म्हणणं असं आहे की सगळ्या धार्मिक व्यवस्थेच्या पलीकडे 2 टेकू आहेत. एक बाबासाहेबांना अनुग्रहित असलेला धम्माचा टेकू लावा, सगळ्या धर्मातली गुलामगिरी नष्ट करू शकता. आणि दुसरं सगळ्या धर्मव्यवस्थेच्या पलीकडे सेक्युलरिझमचा एक टेकू आहे की तोही टेकू तुम्ही लावला तरी सगळ्या धर्मातल्या गुलामगिरी, शोषण आणि दुःख तुम्ही नष्ट करू शकता. याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स, याच्याबद्दलची खात्री मी नाही देत. जगातले आज जे काही सेक्युलरिझम मानणारे लोक आहेत ते सगळे खात्री देत आहेत. बशर्त एक आहे की त्या मार्गावर वाटचाल करणे थोडीशी अवघड आहे, पण चालायला लागल्यावरती सोपी आहे. काय आहे? कुठेही बघा तुम्ही, कधी कधी कसं असतं की समजा आता नदीला महापूर आलेला आहे, महापूर ओलांडण्यासाठी 100 लोक येतात, निघतात, काठापर्यंत 10 पोचतात.
पाणी बघून 9 बाजूला ते एखादा उडी मारतो आणि तरुण जातो. मानवमुक्तीच्या बाबासाहेबांनी, फुल्यांनी, कबीरांनी, गौतम बुद्धांनी, अण्णाभाऊ साठेंनी जी वाट सांगितलेली आहे, दाखवलेली आहे, ती अवघड आहे. पण तुम्ही चालायला लागला तर त्यात इतकी सोपी वाट कुठलीच नाही. मुद्दा कुठे येतो की काठावरती उभा राहून आम्ही घाबरायला लागतो. त्या महापुरातून कसं जाऊ म्हणून. बंधूंनो, माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही त्या वाटेवर ज्या क्षणी चालू लागाल त्या क्षणी तुम्हाला आनंदाचे भरती येतील, मुक्त झाल्याचा आनंद होईल. आणि म्हणून थांबू का? खूप झालं. मुद्दा एवढाच आहे की सेक्युलरिझममध्ये स्वतंत्रपणे ज्यांना ऐकायचं असे लोक आपण बोलूया. त्यांच्याकडे आमची मुवमेंट जी आहे ती तुमच्यापुढे सांगायचा आम्ही प्रयत्न करू आणि सेक्युलरिझम काय आहे हे अधिक तपशिलाने मांडण्याचा प्रयत्न करू. फक्त आज या ठिकाणी एवढंच सांगतो, काही लोकांचा गैरसमज असा आहे की बुद्धिझम आणि सेक्युलरिझमचा काय संबंध आहे. माझं एक आर्टिकल पण याच्यावरचं आहे की बुद्धिझममध्ये बाबासाहेबांना आमंत्रित असलेला पारंपरिक नव्हे, बाबासाहेबांना आमंत्रित असलेला जो बुद्धिझम आहे तो आणि सेक्युलरिझम यांच्यामध्ये 1% सुद्धा फरक नाही. मी फक्त उच्चार करतो आणि सांगतो. पहिली गोष्ट आहे की रॅशनॅलिझम म्हणजे ज्याला बुद्धी प्रामाणिक, अख्खा सेक्युलरिझम हा रॅशनॅलिझमवरती उभा आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धर्ममत पुस्तकात एक वाक्य लिहिले, ते इथंच आहे बघा, कुठं आहे ते एक मिनिट. पण जाऊ दे, मला माहीत आहे इकडं तिकडं होईल. बाबासाहेब आंबेडकर बुद्धांच्या पुस्तकं म्हणतात, गौतम बुद्ध जर बुद्धी प्रामाण्यवादी नसते तर कोणीच नसते. म्हणजे एका वाक्यात पुन्हा उलट आपण येऊ की गौतम बुद्ध बुद्धी प्रामाण्यवादी होते म्हणून बाबासाहेबांनी त्याला स्वीकारलं. आणि सेक्युलरिझमचा पाया हा बुद्धी प्रामाण्यवाद आहे. ओके. नंबर 2, मोरॅलिझम म्हणजे मोरॅलिटी किंवा इथिक्स म्हणतो. सेक्युलरिझमचं दुसरं तत्व आहे. सेक्युलरिझम म्हणजे दुसरं काय नसून मोरॅलिझम, इथिक्स किंवा नैतिकता. आणि मराठी उल्लेख केला बाबासाहेबांचा, दम म्हणजे नीती आणि नीती म्हणजे दम आहे. तिसरं आहे ते भौतिकवाद, ज्याला मॅटरिस्टिक म्हणतो, येवाद म्हणतो. गौतम बुद्धाचं सगळं तत्वज्ञान जन्मापासून मृत्यूपर्यंत पारलौकिक जगाशी काही संबंध नाही. म्हणजे ते युवाद जे आहे भौतिक आहे, म्हणजे मॅटरिस्टिक आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो करुणेचा. सेक्युलरिझममध्ये पण करुणा आहे आणि तुमच्या बुद्धिझममध्ये पण करुणा आहे. बोलण्याचं तर खूप आहे. मी समारोप करताना कृष्णा आपल्याकडे पाठ करतात, कृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. नाही, अविद्या अज्ञान दुःखाचं मूळ आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या अज्ञानातून बाहेर पडायचं असेल, म्हणजे गुलामगिरीतून, दुःखातून, शोषणातून बाहेर पडायचं असेल तर आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किमान अण्णाभाऊ साठे वाचूया, समजावून घेऊया आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर आपल्याकडे पुस्तकी पंडितांची काय कमी नाही. लोक वाचतात आणि पचवतात, आपल्यात बदल काय करत नाही. खरं तर अण्णाभाऊ साठे असतील, बाबासाहेब फुले, कबीर बुद्ध असतील, एका वाक्यामुळे क्रांतिकारक बदल होऊ शकतो. आणि यांनी तर हजारो वाक्य लिहिली आहेत, तर किती वेळेला आपल्यामध्ये क्रांती व्हायला पाहिजे. आणि म्हणून माझी शेवटची विनंती अशी आहे की नुसतं वाचू नका, त्याप्रमाणे काही प्रेरणा घ्या आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करा. मी पुन्हा रिपीट करतो, आपले जे विरोधक आहेत त्यांची सगळी फिलॉसॉफी, सगळी विचारधारा पराभूत झालेली आहे, जगाने नाकारलेली आहे. उगीच आपले ज्याला भाषात्मक अशी आपल्या अज्ञानाचा गैरफायदा ते घेतात. ज्या क्षणी म्हणजे त्यांनी सगळा अभ्यास गुलामगिरीचा अज्ञानाचा पसरला आहे. एक मेणबत्ती प्रज्ञेची
एक मेणबत्ती विवेकाची, एक मेणबत्ती बुद्धिप्रामाण्यवादाची आपण लावली तर त्याचा किती गडद काळात असो एका क्षणामध्ये नष्ट होऊ शकतो. तेवढी किंमत, तेवढी हिंमत आपण दाखवूया. उद्याचं जग आपलं आहे, बुद्धाचं आहे, बाबासाहेबांचं आहे, अण्णाभाऊ साठेंचं आहे. ते निर्माण करण्यासाठी आपला हातभार आपण लावूया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हॅलो. यानंतर या कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी विनोद शिंदे यांना आमंत्रित करतो. हॅलो हॅलो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. हॅलो हॅलो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कलावंत आणि साहित्यिकांसाठी कसं प्रेरणादायी होतं त्याचा धावता आढावा गौतमपुत्र कांबळे सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी बांधवांनो, दोन लोकांना, प्रामुख्याने 3 लोकांचे सत्कार थोडेसे या ठिकाणी घ्यावे अशी मी विनंती करतो. त्यापैकी आयुष्यवती सुजाता सावंत यांचा सत्कार भरत शेळके साहेबांच्या हस्ते व्हावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे दुसरे सत्कारमूर्ती अर्जुन गायकवाड साहेब, आयुष्मान अर्जुन गायकवाड साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. नाही हे दिसत अर्जुन आंबळे सर, अर्जुन आंबळे. अर्जुनजी आवडे या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ यांचे चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्जुन उपस्थितांपैकी सर्वांनी बघितलं असेल की सेक्युलर मुवमेंट ही आपली भूमिका कशी परखडपणे या ठिकाणी मांडते.